नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. पुढच्या दिवशी सकाळी आरोहीची झोप नेहमीपेक्षा लवकरच उघडली. खिडकीच्या पडद्यांमधून आत येणारा सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. बाहेर समुद्राच्या लाटांचा मंद आवाज ऐकू येत होता. तिने शेजारी पाहिलं तर आर्यवीर अजूनही शांत झोपलेला होता. आरोही काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. मग तिने हळूच त्याच्या खांद्याला हलवत म्हटलं, आर्य उठा. आर्यवीरने डोळे न उघडताच विचारलं, किती वाजले? आरोही म्हणाली, सकाळ झाली. आर्यवीरने आळस देत डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. आणि तू एवढ्या लवकर मला उठवण्याचं कारण? त्याने विचारलं. आरोही उत्साहाने म्हणाली, आज आपण ॲडव्हेंचर करणार आहोत ना? आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. तू? त्याने विचारलं. आरोहीने लगेच भुवया उंचावत विचारलं, का? मी करू शकत नाही का? आर्यवीर हलकसं हसत म्हणाला, मी असं कधी म्हणालो? आरोहीने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हटलं, तुमच्या चेहऱ्यावर सगळं लिहिलेलं असतं. आर्यवीरने तिचा हात पकडत हसून उत्तर दिलं, मग आज मला चुकीचं सिद्ध कर. काही वेळातच दोघेही छान तयार झाले. आरोहीच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच उत्साह होता. तिच्या डोळ्यात कुतूहल आणि आनंद स्पष्ट दिसत होता. आर्यवीरने तिला पाहतच विचारलं, आज एवढी खुश का आहेस? आरोहीने हसत उत्तर दिलं, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमची बायको फक्त बीचवर फिरणारी आणि रोमॅन्टिक डिनर करणारी नाही. आर्यवीरने गाडी सुरू करत विचारलं, मग? आरोहीने खिडकीबाहेर पाहत उत्तर दिलं, ती ॲडव्हेंचरही करू शकते. आर्यवीर तिच्याकडे पाहून हलकसं हसला. थोड्याच वेळात ते दोघेही एका सुंदर ठिकाणी पोहोचले. समोर अथांग निळा समुद्र होता. दूरवर हिरव्यागार डोंगरांच्या रांगा दिसत होत्या आणि आकाशात काही लोक पॅराग्लायडिंग करताना दिसत होते. आरोहीने ते दृश्य पाहून आर्यवीरकडे पाहिलं. आपण खरंच हे करणार आहोत? तिने विचारलं. आर्यवीरने अगदी सहज उत्तर दिलं, तूच तर म्हणाली होतीस ना की तुला ॲडव्हेंचर हवं आहे. आरोहीने त्याच्याकडे पाहत म्हटलं, पण मला वाटलं तुम्ही फक्त बोलत आहात. आर्यवीर तिच्या जवळ येत म्हणाला, मी माझ्या बायकोला कधीच खोटं सांगत नाही. सांगतो का? आरोहीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, हो सांगता. आर्यवीरने भुवया उंचावल्या. कधी? आरोहीने हसत उत्तर दिलं, जेव्हा तुम्ही म्हणता की आज मला अजिबात त्रास देणार नाही तेव्हा. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग तो हसत म्हणाला, तू अजूनही ते सर्व विसरलेली नाहीस. आरोहीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, काही गोष्टी विसरता येत नाहीत. दोघेही हसले. काही वेळाने दोघेही पॅराग्लायडिंगसाठी त्यांची तयारी सुरू करत होते. आरोहीच्या चेहऱ्यावर उत्साह होता, पण त्यासोबतच थोडीशी भीतीही होती. आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. घाबरतेस? त्याने विचारलं. आरोहीने प्रामाणिकपणे मान हलवली. हो, थोडी. आर्यवीर तिच्या जवळ येत म्हणाला, मग माझा हात सोडू नकोस. आरोहीने त्याचा हात घट्ट पकडला. काही क्षणांमध्येच ते आकाशात होते. खाली पसरलेला निळाशार समुद्र, आजूबाजूला हिरवीगार बेटं आणि दूरवर दिसणारा सुंदर मॉरिशस. आरोहीच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून आर्यवीर हसत होता. आरोही उत्साहाने ओरडली, आर्य, आपण खरंच उडतोय. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, हो. आरोहीने खाली पाहत आनंदाने म्हटलं, हे खूप सुंदर आहे. आर्यवीरने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद त्याहूनही सुंदर आहे. आरोहीने त्याच्याकडे पाहत म्हटलं, तुम्ही आकाशात सुद्धा रोमॅन्टिक होणं सोडत नाही. आर्यवीर हलकसं हसला. त्या उंचीवरून मॉरिशसचं सौंदर्य पाहताना आरोही काही क्षण अगदी शांत झाली. तिला जाणवत होतं,
आयुष्यातील हा क्षण ती कधीच विसरणार नव्हती. पॅराग्लायडिंगनंतर दोघेही समुद्रकिनाऱ्यावर आले. आर्यवीरने तिच्याकडे पाहत विचारलं, आता अजून ॲडव्हेंचर हवं आहे? आरोहीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, हो. आर्यवीरने हसत म्हटलं, मग तयार राहा. त्यानंतर दोघेही कयाकिंगसाठी समुद्रात उतरले. आरोहीने पॅडल हातात घेतलं. आर्यवीरने तिच्याकडे पाहत विचारलं, तुला हे येतं का? आरोहीने मान हलवत उत्तर दिलं, नाही. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. मग एवढा आत्मविश्वास कशाचा? त्याने विचारलं. आरोहीने हसत उत्तर दिलं, तुम्ही आहात ना. आर्यवीर काही क्षण शांत झाला. मग हसत म्हणाला, माझ्यावर तू खूप मोठी जबाबदारी टाकतेस. आरोहीने पॅडल पुढे करत म्हटलं, तुम्ही माझा नवरा आहात. जबाबदारी तर तुम्हाला घ्यावीच लागेल. आर्यवीर तिच्याकडे पाहून हसला. दोघेही समुद्राच्या शांत पाण्यावर पुढे जाऊ लागले. काही वेळातच आरोही चुकीच्या दिशेने पॅडलिंग करू लागली. आर्यवीरने तिला थांबवत म्हटलं, आरोही, दुसऱ्या दिशेने. आरोहीने चेहरा गंभीर करत उत्तर दिलं, हो, मला माहिती आहे. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. मग तू उलट्या दिशेने का चालली आहेस? त्याने विचारलं. आरोहीने शांतपणे उत्तर दिलं, मी फक्त तुमची परीक्षा घेत होते. आर्यवीर मोठ्याने हसला. काही वेळातच दोघांमध्ये छोटीशी शर्यत सुरू झाली. आरोही जोरात पॅडलिंग करू लागली. आर्यवीरने तिला चिडवत म्हटलं, तू हरशील. आरोहीने मागे वळून उत्तर दिलं, स्वप्न पाहत राहा. काही क्षणांनी आरोही खूप पुढे निघून गेली. ती आनंदाने ओरडली, ये, मी जिंकले. आर्यवीरने तिच्याकडे पाहत हसून म्हटलं, बघ, मीच तुला जिंकू दिलं. आरोहीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. अजिबात नाही, मी स्वतः जिंकले. आर्यवीरने मान हलवत उत्तर दिलं, ठीक आहे, तूच जिंकलीस. आरोहीने विजयी भावाने त्याच्याकडे पाहिलं. त्यानंतर दोघांनीही समुद्रकिनारी बसून लंच केला. आरोही सतत सकाळच्या ॲक्टिव्हिटीबद्दल बोलत होती. कधी ती पॅराग्लायडिंगचा अनुभव सांगत होती, तर कधी कयाकिंगमध्ये ती कशी जिंकली हे अभिमानाने सांगत होती. आर्यवीर मात्र शांतपणे तिचं सगळं बोलणं ऐकत होता. अचानक आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुम्ही एवढे शांत का आहात? आर्यवीरने उत्तर दिलं, मी ऐकतोय. आरोहीने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, माझं बोलणं तुम्हाला कंटाळवाणं वाटत नाही का? आर्यवीरने तिच्याकडे पाहत हळू आवाजात उत्तर दिलं, तू बोलत असताना मला तुझा आवाज ऐकायला खूप आवडतो. आरोही काही क्षण शांत झाली. मग ती हळूच हसली. दुपारनंतर दोघेही मॉरिशसच्या सुंदर हिरव्यागार परिसरात निसर्ग भ्रमंतीसाठी गेले. आजूबाजूला उंच झाडं होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता, तर काही अंतरावरून धबधब्याचा आवाजही ऐकू येत होता. आरोही अधूनमधून थांबत होती. कधी ती एखादं सुंदर फूल पाहत होती, तर कधी एखादा पक्षी दिसला की उत्साहाने आर्यवीरला बोलावून तो दाखवत होती. आर्यवीर तिच्या प्रत्येक छोट्या आनंदाकडे प्रेमाने पाहत होता. एके ठिकाणी आरोही अचानक थांबली. समोर विस्तीर्ण हिरवळ आणि दूरवर पसरलेला समुद्र दिसत होता. काही क्षण ती शांत उभी राहिली. आर्यवीर तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. आरोहीने हळू आवाजात म्हटलं, मला वाटतं आयुष्यात असे दिवस कायम लक्षात राहतात. आर्यवीरने तिच्याकडे पाहत विचारलं, पण असं का? आरोहीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, कारण या दिवसात आपण कुठे आहोत यापेक्षा कोणासोबत आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं. आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. तो बोलू लागला, मग हा दिवस लक्षात ठेव. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीर पुढे म्हणाला, कारण अजून खूप दिवस असेच मला तुझ्यासोबत जगायचे आहेत. आरोहीच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. संध्याकाळी दोघेही पुन्हा समुद्रकिनारी आले. दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीमुळे आरोही पूर्णपणे थकली होती.
ती आर्यवीरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. आर्यवीरने तिचा हात आपल्या हातात घेतला. आरोहीने डोळे मिटत म्हटलं, आजचा दिवस खरंच खूप सुंदर होता. आर्यवीरने तिच्याकडे पाहत विचारलं, फक्त आजचा? आरोहीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं आणि मग हसत उत्तर दिलं, तुमच्यासोबतचा प्रत्येक दिवस. आर्यवीरने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. समोर सूर्य हळूहळू समुद्राच्या क्षितिजात मावळत होता. दिवसभर त्यांनी आकाशाला स्पर्श केला होता. ते समुद्रावर तरंगले होते आणि निसर्गाच्या कुशीतही भटकले होते. कधी एकमेकांसोबत मनापासून हसले होते. आरोहीने आर्यवीरच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आर्यवीरने तिचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी मॉरिशसच्या निसर्गाइतकंच त्यांचं नातंही सुंदर वाटत होतं. कारण हा त्यांचा हनीमून फक्त एका सुंदर ठिकाणी फिरण्याचा प्रवास नव्हता, तर तो एकमेकांना नव्याने ओळखण्याचा, एकत्र हसण्याचा आणि प्रत्येक क्षण अगदी मनापासून जगण्याचा प्रवास होता. शेवटी आर्यवीर म्हणाला, आता परत जायचं का रिसॉर्टकडे? तिने मानेनेच होकार दिला. दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीमुळे आरोही खूपच दमली होती. ती कारमध्ये बसताच झोपी गेली. आर्यवीरने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. तिचा तो शांत आणि आनंदी चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. साधारण काही वेळातच कार रिसॉर्टमध्ये पोहोचली. आरोही अजूनही शांत झोपली होती. आर्यवीरने तिला न उठवता अलगद आपल्या कुशीत उचलून घेतलं आणि सूटच्या दिशेने निघाला. सूटमध्ये येताच त्याने तिला अलगद बेडवर झोपवलं आणि कपडे काढून शॉवर घ्यायला निघून गेला. तो वॉशरूममध्ये शिरताच आरोहीने डोळे उघडले. खरं तर जेव्हा कारमध्ये आर्यवीरने तिला उचलून घेतलं तेव्हाच ती जागी झाली होती. पण जसा आर्यवीर तिला त्रास देतो तसंच आज आरोही त्याला त्रास देण्याचा प्लॅन करत होती. ती पटकन स्वतःचे कपडे उतरवते आणि त्याऐवजी आर्यवीरचा एक शर्ट घालते. तो तिला मांडीपर्यंतच येत होता. ती आरशासमोर उभी राहते आणि स्वतःलाच पाहते. परफेक्ट. ती तिचे केस मोकळे सोडते आणि पुन्हा बेडवर जाऊन आडवी होती. आर्यवीर वॉशरूममधून बाहेर येतो तेव्हा तिच्याकडे पाहतो, पण तिने स्वतःला पूर्ण झाकलं होतं. त्यामुळे तिने बदललेले कपडे त्याच्या लक्षात आलं नाही. तो स्वतःचं आवरत असताना त्याचा फोन वाजतो. फोन विवानचा होता. त्याने फोन उचलला. आर्यवीरने फक्त बाथरोब घातला होता. बाल्कनीच्या दरवाजापाशी उभं राहून तो फोनवर बोलू लागला. हा विवान, बोल. समोरून आवाज येतो. क्या बात है, कसा चाललाय हनीमून आर्य? आर्यवीर म्हणतो, अद्वैत, तुम्हा दोघांना काही काम नाही का? तोच आर्यवीरवर एक शिंपला येऊन पडतो. तो लगेच मागे वळतो, पण सगळं पूर्वीसारखंच होतं. तोच पुन्हा फोनवर आवाज येतो. आर्य, अरे काय तू, बायको मिळाली की तुझ्या मित्रांना पूर्णपणे विसरलास? 3 दिवसांपासून तू आम्हाला एकही फोन केला नाहीस. तोच पुन्हा एक शिंपला त्याच्या कानावर येऊन लागतो. तो पुन्हा मागे वळतो, पण पुन्हा सगळं पूर्वीसारखंच दिसतं. फोनवर अद्वैत आणि विवान आणि रूममध्ये पाठीमागून होणाऱ्या शिंपल्यांचा मारा. यामुळे आर्यवीर चांगलाच वैतागला होता. तो म्हणाला, तुम्हा दोघांना मी आल्यावर बघतो. तोच एक शंख त्याच्या मानेवर लागला. आर्यवीर रागातच फोन कट करतो आणि ते शंख शिंपले हातात घेतो. काही क्षण त्याकडे पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं की हे शंख शिंपले आरोहीने समुद्रकिनारी असताना गोळा केले होते. तो दबक्या पावलांनी तिच्या शेजारी जातो आणि अलगद पांघरून उचलू लागतो. इतक्यात आरोही पांघरून त्याच्या अंगावर फेकते आणि बेडवरून खाली उतरते. आर्यवीर हसत म्हणतो, अच्छा, म्हणजे तू मला मारत होतीस तर? आणि का? ती भुवया उंचावत म्हणाली, असं कुठे लिहिलंय की फक्त नवऱ्यानेच बायकोला त्रास द्यावा? तुम्ही मला इतका त्रास देता, मग आज माझी टर्न. एवढं बोलून ती उशी त्याच्यावर फेकते. आर्यवीर म्हणतो, बाळा, तू दिवसभराच्या प्रवासाने अजिबात थकली नाहीस का? आरोही मानेनेच नकार देते. आर्यवीर म्हणतो, ठीक आहे, मग तुझी इतकी इच्छा आहे ना मस्ती करण्याची, तर पाहूया आज कोण जिंकतं. असं म्हणत तोही तिच्याकडे वस्तू फेकू लागतो. काही वेळ दंगामस्ती केल्यानंतर आरोही धावत सुटते आणि धावताना तिचा तोल जातो. ती पडणार इतक्यात आर्यवीर तिला पकडतो.
त्या सगळ्या गोंधळात त्याच्या बाथरोबची नॉड सुटते आणि त्याची आकर्षक बॉडी 8 पॅक ॲब्स आणि मसल्स दिसू लागतात. आरोही त्याच्या शरीराकडे पाहून लगेच नजर वळवते. इकडे त्याचंही लक्ष तिच्यावर जातं. त्याच्या लक्षात येतं की आरोहीने त्याचाच शर्ट घातला होता, जो तिला ढगळा होत होता, पण तरीही तिने तो घालून ठेवला होता. त्या शर्टमुळे तिचे पाय स्पष्टच दिसत होते. ते पाहून आर्यवीरच्या डोळ्यातील भावना बदलू लागल्या होत्या. आरोहीने पटकन त्याला मागे बेडवर ढकललं आणि वाकडं दाखवत ती बाल्कनीत पळून गेली. आर्यवीरने हलकसं स्मित केलं आणि मग तोही तिच्या मागोमाग बाल्कनीत गेला. आरोही तिथे उभी राहून समुद्राकडे पाहत होती. थंड वारा तिच्या उघड्या पायांना स्पर्श करत होता, तर तिचे केस हवेत नृत्य करत होते. आर्यवीर तिच्या पाठीमागून येतो आणि घट्ट पकडतो. तो तिच्या कानाजवळ येत म्हणतो, बाळा, बहुतेक तू आज खेळण्याच्या मूडमध्ये आहेस. आरोही लगेच म्हणते, आर्य, मला सोडा. तो लगेच म्हणतो, पण का? आरोही रागात म्हणते, कारण तुमचे इरादे काही ठीक दिसत नाहीत. आर्यवीर लगेच म्हणाला, असं? मग कसे आहेत माझे इरादे? मला पण सांग. आरोही त्याचा हात सोडवते आणि त्याच्याकडे पाहत कमरेवरती दोन्ही हात ठेवून म्हणते, तुम्हाला खरंच माहीत नाही का तुमच्या डोक्यात काय चाललंय? आर्यवीर नजरेनेच नकार देतो. तो पुढे म्हणतो, पण बाळा, तू माझा शर्ट का घातलास? आरोही तोंड फुगवत म्हणाली, का म्हणजे? मला घालण्याची इच्छा झाली म्हणून घातला. आर्यवीर मोहक नजरेने तिच्याकडेच पाहत होता. तो तिच्या कमरेला धरून तिला स्वतःकडे ओढतो. आरोही म्हणते, हे काय करताय? तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, हे सगळं मला आकर्षित करण्यासाठी करतेस ना? आरोही लगेच उत्तरली, हा तुमचा मोठा गैरसमज आहे. मला हौस नाही स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घ्यायची, आणि हा शर्ट मला आवडला म्हणून मी घातला आहे. तो तिला आणखी जवळ खेचतो आणि कानापाशी जाऊन म्हणतो, असं? पण मला माहिती आहे, तू तोंडाने कितीही नकार दिलास तरी माझं तुझ्या जवळ येणं तुला खूप आवडतं. आरोहीच्या चेहऱ्यावर लाज उमटली, पण तिने ती लपवली. असं काही नाही, ती म्हणाली. खरंच? आर्यवीर म्हणाला. तो पुढे बोलू लागला, म्हणजे तू मला घाबरतेस? आरोहीने त्याच्या बाथरोबला धरत त्याला स्वतःकडे खेचलं. अजिबात नाही, ती म्हणाली. आर्यवीर लगेच म्हणाला, नक्की ना? पण मला तर असं वाटतं की तू मला आणि मी देणाऱ्या त्रासाला घाबरतेस आणि म्हणूनच माझ्यापासून दूर पळतेस. आरोहीने त्याला मागे झोपाळ्यावर ढकललं आणि स्वतः त्याच्या मांडीवर बसत त्याचा चेहरा पकडत म्हणाली, आर्य, घाबरत तर मी कोणालाच नाही, पण कसं आहे, तुमचा रोमॅन्टिक अंदाज खूप त्रासदायक ठरतो. माझं शरीर ते सहनच करू शकत नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला घाबरले. आर्यवीरने तिला स्वतःजवळ ओढत म्हणाला, ठीक आहे, मग प्रूव्ह कर. असं म्हणून तो तिला तसाच उचलतो आणि रूममध्ये येतो. दार बंद करून सर्व कर्टन्स तो रिमोटनेच बंद करतो. तो आरोहीला बेडवर बसवतो आणि बाथरोब काढून टाकतो. आरोही डोळे मोठे करत म्हणते, आर्य, हे काय करताय? हे बघा, तुमच्या डोक्यात जे काही चालू आहे ते थांबवा. ती बोलत बोलतच मागे सरकत होती, पण आर्यवीर मात्र चांगलाच रोमांसच्या मूडमध्ये आला होता. तो बेडवर पुढे येत होता, तर आरोही मात्र मागे सरकत होती. तो एका झटक्यात तिच्या पायाला पकडून खाली खेचतो. आरोही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो कुठे ऐकणार होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिच्या दोन्ही हातांना आपल्या हातांनी घट्ट पकडलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. काही मिनिटांमध्येच आरोहीचा श्वास वेगवान झाला. तो म्हणाला, बाळा, आजपासून मी तुला किस कसा करायचा ते शिकवतो आणि आज तू मला अडवू शकणार नाहीस. असं म्हणून तो तिच्या मानेवर कॉलरबोनवर ओठ फिरवतच तिच्या अंगावरील शर्ट काढून टाकतो आणि आरोहीला स्वतःच्या प्रेमात रंगवू लागतो. ती फक्त असह्य होऊन किंकाळत होती, कारण त्याचा स्पर्श सुरुवातीला खूपच प्रेमळ होता, पण काही क्षणातच तो इतका वाईट झाला होता की त्याचे हात तिच्या पूर्ण शरीरावर फिरत होते आणि आरोही मात्र वेदनेने उसासे सोडत होती. तिने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने तिला जास्तच त्रास द्यायला सुरुवात केली. रात्रभर तो तिच्यावर प्रेम करत राहिला
समुद्राच्या मंद लाटांचा आवाज आणि त्यांच्या खोलीत सुरू असलेला आरोहीच्या वेदनेचा आवाज संपूर्ण खोलीभर घुमत होता. अखेर पहाटे दोघेही थकून झोपी जातात, कारण आता त्यांना आरामाची गरज होती. दोघेही एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपी गेले. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.